नमस्कार, आपण पाहत आहात सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज। सामाजिक कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या युवकांचा सन्मान करणारा जिल्हा युवा पुरस्कार चिखली, तालुका शिराळा येथील निखिल नम्रता बाळकृष्ण साळुंखे यांना प्रदान करण्यात आला आहे। हा पुरस्कार प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगली येथील पोलीस मुख्यालयाच्या परेड ग्राउंडवर आयोजित शासकीय ध्वजवंदन समारंभात महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे, पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्याधिकारी श्री विशाल नरवाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे आदी मान्यवर उपस्थित होते। पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि 10,000 रुपयांचा धनादेश असे होते। गेल्या 10 वर्षांपासून निखिल साळुंखे सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या सेवा शिकवणीनुसार शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, कला, क्रीडा व योग प्रशिक्षण या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे। वारणा नदीच्या पूरस्थितीत पूरग्रस्तांसाठी मदतकार्य, कोरोना काळात शिराळा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच महिलांसाठी मोफत ऑनलाईन योग शिबिरे, झोपडपट्टी भागात आरोग्य जनजागृती शिबिरे, ग्रामीण युवकांसाठी युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिरे तसेच शिराळा तालुक्यातील 40 ते 50 शाळांमध्ये मोफत योग व बालचेतना शिबिरे आयोजित करण्यात आली। या पुरस्कार वितरण समारंभाला बाळकृष्ण साळुंखे, नम्रता साळुंखे, शिवाजी पाटील, सुजाता साळुंखे, यश गायकवाड, ज्ञानेश साळुंखे आदी उपस्थित होते। निखिल साळुंखे यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून हा पुरस्कार अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। ही बातमी दिली आहे सत्यस्पर्श लाईव्ह न्यूजसाठी सांगली जिल्हा प्रतिनिधी श्री राजेंद्र एम गावडे।